सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडबाबत एका निलंबित पोलिसानं धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी आली होती असं निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेने म्हटलंय। रणजित कासले याने फेसबुकवर स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करत हा दावा केलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची मला सुपारी। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा गौप्यस्फोट। राज्यातले अनेक एन्काउंटर बोगस असल्याचाही दावा। तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। म्हणलं एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाइमचा एक लमसम अमाउंटची ऑफर देतात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे। याच कराडबाबत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यानं मोठा गौप्यस्फोट केलाय। यामुळे आता बीड जिल्ह्यासह राज्यभरात चर्चांना उधाण आलंय। वाल्मिक कराडचे एन्काउंटर करण्याची मला सुपारी आली होती असं कासलेनं म्हटलंय। याबाबत त्याने एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलाय। सोबतच राज्यात झालेले अनेक एन्काउंटर बोगस कसे आहेत याचाही पाढा कासलेनं व्हिडिओत वाचलाय। तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। म्हणलं एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाइमचा एक लमसम अमाउंटची ऑफर देतात। म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर। तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही। दरम्यान निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं केलेल्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली। तो विक्षिप्त, विचित्र माणूस आहे। अधिकारी असताना का कारवाई केली नाही असा सवाल दमानिया यांनी केलाय। अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे। त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मध्यधुंद अवस्थेतले देखील बघितले, आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे, आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं। तर वाल्मिकच्या एन्काउंटर बाबत दावा करणारा रणजित कासले कोण आहे पाहूयात। रणजित कासले बीड पोलिसांच्या सायबर विभागात PSI म्हणून कार्यरत होता। कासले सुरत इथल्या एका व्यापाऱ्याच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास करत होता। तपासादरम्यान आर्थिक गैरव्यवहाराचा कासलेवर ठपका ठेवण्यात आला। बीडच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला 26 मार्च रोजी निलंबित केलं। सध्या कासलेवर खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे। यापूर्वी सुद्धा कासलेनं समाज माध्यमांवर अनेक वादग्रस्त व्हिडिओ अपलोड केले। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे। धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड आणि इतर आरोपी हत्ये प्रकरणात सध्या जेलची हवा खात आहेत। या सगळ्यात आता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनं खळबळजनक दावे केले। दरम्यान यानंतर रणजित कासलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता तपास कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। विशाल करोळे, झी 24 तास।